भीमाचा फोटो गांधीचा नमस्कार, मी संदेश साळुंखे लाईव्ह पड कम्युनिटी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण चाललो आहे भांडूप येथील साई हिल्ला आणि त्या ठिकाणी सुयोग मित्र मंडळाच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आपल्या कोकणातील दोन दिग्गज बुवांची डबल बारी आहे। ते म्हणजे बुवा समीर कदम विरुद्ध बुवा दुर्वास गुरव। तर आपण हा कार्यक्रम कशा प्रकारे चाललाय तो बघूया आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया। तर आता आपण चाललोय सुयोग मित्र मंडळाच्या इथे भांडूप साई हिल्ला या ठिकाणी। Wow!
धन्यवाद. या ठिकाणी प्रसादजी सावंत यांच्याकडनं 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे $10 फिजीवरून एका नावच हो म्हणतात फिजीवरून किंवा फिजी लिहिलंय. फिजी म्हणजे काय ठरतो देश माहित आहे तुला. या ठिकाणी त्यांचे देखील आभार मानतो. खास या भजन क्षेत्रातील पहिलं बक्षीस आहे $50. याची इंडियन करन्सी $100 झाली. म्हणजे आज जवळजवळ सावकार झाले. सुये सुपारी नाही दिलंच तरी चाला. या ठिकाणी आज बघा कोणी सांगितलं आज आंबेडकर जयंती. नक्की खरोबर कारण ज्याने या भारताचं संविधान लिहिलं. आज तुम्ही आम्ही सर्व त्या संविधानाच्या मुळे आज आपण तुम्ही आम्ही सर्व सुरक्षित आहोत. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे. त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि एक गाणं कारण छत्रपती शिवाजी महाराज जेवढे आपल्या देशासाठी महत्वाचे त्याचप्रमाणे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती तुम्ही आम्ही जगतोय सगळे. ते पण तेवढंच महत्वाचं म्हणून एक दोघांचं मुळे गाणं. दोन राजे इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक कवला तळ्यावर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. असे नरमणी दोन शोभले, असे नरमणी दोन शोभले दोनही वीर बहादर. असे नरमणी दोन शोभले दोनही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक कवला तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक कवला तळ्यावर. या ठिकाणी आदरणीय या चाळीचे मालक प्रसादजी सावंत यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा एक गाणं झालं पाहिजे होतं. खरोखर ती अपेक्षा होती तुमच्याकडे बुवा. पण तुमच्या त्या बक्षिसाच्या नादात इसरून गेलास तुम्ही. पण हरकत नाही बुवा. तर जास्ती पैसे मिळवू लागले बेवक लागलो एकदा तिथं काय काय इसरो होता. पण हरकत नाही बुवा. चांगली गाणी म्हटलात आणि चांगला रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केलात. बोलण्याचं बुवा काही नाही. बोलो खवा मनोरंजन करू खवा मनोरंजन करतले. पण बुवा ज्यावेळी भजनी बुवा पेटीवर बसतो त्यावेळी लगेच त्याच्या लक्षात येतात की होय काय हवा. तू नाही की त्या केलं मनोरंजन. ए तुका हुंदीर म्हटलंय, तुका 31 दाताचं म्हटलंय तरी तू अंग धरीत नाहीस. कारण तुका गुरुवाचा टॉनिक माहित आहे. अरे कितीतरी गाणी आहेत बुवा म्हणण्यासारखी. पण तुम्ही नाही म्हटलात. मला आज अपेक्षा होती की एखादी सासूरवशीत मायरा घेता तशी याची आज परिस्थिती होती. म्हटलं मायरा घेऊन काहीतरी सासूरवडीतला काहीतरी सांगत. फक्त मॅगी नाही का दिसती. 2 मिनिटात म्हणता तयार होता मॅगी.
हॅलो हॅलो आता थोडा आवाज होता. हॅलो कमी होता आवाज. हॅलो त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवसंगे मावळे कितीने लढले. लढता लढता धारातील जीवनाचे पडले. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. बुवा अतिशय सुंदर जेवढी जमेल. कारण वाईट काय बुवा करायचं असतात, चांगली गोष्ट करायची नाही का. काय विचारात पडलं एका म्हणतो दुर्वास बुवा. कारण मी जर बोललोय नाही तुझ्यात परिस्थिती काय झाली तुका सांगतोय. मी बघितलंय हो सुरुवाती कळ काढून बघितलंय. म्हटलं हो का अंग धरीत नाही पण ह्याचा गणित वेगळा. म्हणजे आज भांडूप नगरीत असल्यामुळे बुवा हे थोडंसं दडपण असणार. कारण प्रत्येकात दडपण असतात. म्हणून तुम्हाला पण त्या थोडंसं दडपण लिहून घेतलं ना ढीगभर. बोला खेच्या पॉइंट नाही तुला गाव होता नाही तो आज जरा कावरो बावरो झालो. पण बुवा विषय भलतोच काढला तुम्ही. पण चांगला अतिशय खरोखर होळीचा बुवा गाणं म्हटलंच नाही का. कारण भांडूप नगरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण मुंबईत पहिल्यांदा जर होळी सण काही साजरा केलो गोमूतो नाच काढून तर ही भांडूप नगरी नाही का. आज गोमूतो नाच फक्त आम्ही गावात बघितला हो. आता तू गोमूतो नाच पण म्हणलो गोमू बनव कोण बघित नाही हो. सगळे गोमू मोबाईलवर. पण तुमका सांगितलं त्या दिवशी नाच काढला नाही आमच्या बाजूच्या वाडीत. गोमूतो नाच काढला नाही पण गोमू मोबाईलचा छंद पबजी ऐकली नाही तुझी पबजी. अरे गोमू तयार साडी बिडी लावून गंगावर घालून गोमू तयार झाली. आता दुसऱ्या एका खळ्यात गोमू नाचली. दुसऱ्या खळ्यात जावतो तर तकडना कॉल पबजी खेळो. गोमूजी थैसून पळाली गोट्यात जाऊन बसलेली. गोट्यात करता काय हे शोधतो. गोमू गेली खय. गोमू बघितला नाही गोट्यात बसली. गोमूचा चालू ठोक 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 फुस फुस फुस. बरोबर कारण गोटो पण हुआ अतिशय सुंदर व होळीचा सण म्हणजे सगळे सण आपल्या महाराष्ट्राचे बुवा हे वैभव आहे महाराष्ट्राचं नाही काय. आणि सगळे सण व होळीचा गाणं होळी आठवली म्हणून या गाणं म्हणते बुवा. कारण लय फेमस गाणी येतील. आणि आमच्या नंदू नायकांची भरमाईश आली खास करून नाही काय. अगर राधे अगर राधे अगर राधे तू हळूहळू या मथुरेच्या बाजारी भेटना. अगर राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना. तुझ्या केसात हाय गजरा अगर राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना. अगर राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना. तुझ्या केसात हाय गजरा करू नको
गुलाबाची हवा काय गाणी जुनी होती काय काय खरं खूपच नाही गुलाबाची हवा गाठीवर दिवा दर्याला उडान कसा इलाई गो दर्याला उडान कसा इलाई गो गुलाबाची हवा गाठीवर दिवा दर्याला उडान कसा इलाई गो दर्याला उडान कसा इलाई गो थोडक्यात आठवत बुवा या ठिकाणी आदरणीय प्रसादजी सावंत यांच्याकडून हा इराण ते गेलो बरोबर आहे की माका सांगता खुर्च्यो प्लास्टिकच्यो लाकडी कोण खुर्ची देत नाही मी 3 खुर्च्यो घेऊन बसले माका जमता हो कारण थोडासा उंचार बसला ना की जोर येतात गाणी म्हणू ह्यो उशा घेऊन बसलो ढोंगणाखाली उशा बघा केवढा उशा आता हो झाला का तुमका सांगतोय एकदा असो अडचणीत पडलो तो घाबरो भित्रो सावतानो हो साव तू घाबरो एकदा एका घरी जाऊची गाडी चुकली कणकवलीत ना घरी जाऊची गाडी चुकली काळोख पडलो म्हटलं आता जाणार कसा तरी पण संध्याकाळच्या त्या कातरडे राम 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 करीत मधल्या वाटेन चाललो मनात भीती म्हटलं आता पुढे जाईन सारखा नाही मध्येच एखादी लाईट दिसली या खोपटा दिसला त्या खोपट्यात घुसलो खोपट्यात होती म्हातारी आणि म्हातारे म्हणता गाडी माका म्हणता शेवटची चुकली माका आजची रात्र म्हणता टकली टेपू खायची मी सकाळी उठून फाटपटी म्हणता जाते घरी म्हातारी येत नाही म्हातारी म्हणता झोपय नव्हत म्हाताऱ्याने त्याला झोपवू दिला चटई घालून बरा ह्याका उशी डोक्याखाली असल्याशिवाय ह्याका झोप लागत नाही झाला बाबा थोड्या वेळ आकडे तकडे वळीओ काढल्यानी म्हातारेकडे गेलो म्हातारे उशा काय हा म्हातारी म्हणता नाही म्हातारी काय झोप पुन्हा चोळी किलो पुन्हा झोपलो त्या चटईवर पुन्हा आकडे तिकडे अर्धा तास झालं शा एका झोप लागाय ना पुन्हा वळीओ काढला आणि पुन्हा उतरवून गेलो म्हातारेकडे म्हातारे खराच उशा काय नाही म्हातारी म्हणता नाही पुन्हा हे का झोप येईना पुन्हा गेलो अर्ध्या तासात म्हातारेकडे म्हातारे म्हणता झोप लागत नाही माका उशात काय नाही अवसर म्हातारे म्हणता नाही रे पोरा उशाचा लगीन होऊन म्हणता 15 वर्ष झाली तरी उशात काय नाही जिला तर सांगता रे खेका तू सांगता माका सांग हुआ ना तू चांगले संस्कार दे आपल्या झिलावर माझो बघा शब्दाच्या बाहेर काय कारण झिलासारखं होऊ नको तुम्ही बापसानू सांगता आजची पिढी पूर्वी तसा होता बापसान जरी डोळे वाटारून बघितला तरी झिला कळायचा कारण तेव्हा बाप आणि बेटाचा नाता बापा तरी मुलं हे बाबा तुका पैसे 700 देतले नाही सुयशची ढोलकी त्याका उद्या हवी पूर्वी तसा होता बाप आणि मुलाचं नातं होतं त्यावेळी नाही का पण आता तसा नाही म्हणून आपल्या मुलांसोबत मित्रत्वाचं नातं ठेवा नाही काय मग पैसे मागत नाही तो औषध बापसाकडेच मागता घावारता पण बापसाकडे पण तो माझा झिला वाटता माझं लगीन झाल्यासारखा लय लवकर झालो तो 2 वर्षांनी लग्नात झालो पण आमचा माझा आणि त्याचा नाता मित्राचा नाता बाकी मी बापसासारखं त्याच्यावर वागत नाही तो झिलासारखं माझ्यावर वागत त्यामुळे पैसे मागवतो विषय नाही लाड आपले बदला अरे आपलं झिला अरे आपण करता कोणासाठी हे ते पैसे कमवता त्या कोणासाठी आपल्या पिढीसाठी नाही काय बाकी विषय नाही हो तो झील तो करणं करीत म्हणजे माझं त्या झिलाचं एवढं जीवाना देवाशप्पा सांगतंय मा गेलंय की कधी सोडित नाही दुर्वास काका बुवा विवान आणि माका बरा वाटता काका म्हटल्या बुवा म्हटल्या जरा वयस्कर वाटत लागता झाला आणि गेलो त्याच्या घराकडे गेलो येऊन धावत दिलो पाया पडोक माझ्या पाया पडोक गेलो धावत आता धावत पाया पडोक आता मला समाधान वाटला पण ह्या समऱ्यान गेला काय माका खाचकन पाठी वडला अरे म्हणालो करतं काय वडलं हे का नाही म्हणालो अरे तू पाया पडो गेलो ना माझ्या कोणी वडतं का नाही तुका माहित नाही तो पाया पडा तुझ्या पण त्या पाया पडोच्या आधी
म्हणालो घंटा वाजूची ते कसं होता असं खुळवा म्हणून काय बोलायसारखं नाही का हो पण जुनी परंपरा बाहेर बसलो इराक का कारण एवढं वेळ लागवी वाटत नाही माका नाही काय कारण रावण नाही होतो रावण तेव्हा होतो लिंग घेऊन पळालो रावण नाही काय रावण जर रावणान जर त्या शंभू महादेवाकडचा लिंग जर नेला नसता तर अनर्थ घडलो असतो म्हणून काय केला महादेवान हिलाच पाठवला गणपती गजानना गुराखी रूपी गणपती गजानन आला आणि रावणाच्या म्हणजे देवाची करणी नारळात पाणी तशी परिस्थिती रावणाची झाली रावणात झाला इरात्तिक म्हणजे मुताक झाला रावणात काय केला गणपती अडवून होतो गुराखी म्हणून त्या गुराख्याच्या हातात लिंग दिला आत्मलिंग दिला कारण त्या आत्मलिंग जमिनीवर ठेवतो नव्हता म्हणून त्या गुराख्या रूपी गणपतीच्या हातात आत्मलिंग दिलं म्हणालो इरात्तिक जाऊन येतोय आणि रावण जो मुतोक सुरुवात केला अकडे कॉक फिरव तकडे कॉक फिरव तशी याची परिस्थिती नाही ना बघावं सावतानू बाहेर पण हरकत नाही बुवा जुनी परंपरा नाही काय जुन्या चालीरीती आपल्या कोकणात काय चालतात नाही का कारण पूर्वी लग्न सराय व्हायची आता तशी लग्न होत ना आता लव्ह मॅरेज इलियर बरा बापसाक बरा खर्चात कमी होत खर्च होत नाही ह्यानी 2.5 लाख घालला मोठेपणा सांगता तुम्ही आणखी हसताच 2.5 लाख म्हणजे काय मेहरबानी केलं काय रे 2.5 लाख वसूल किती केलं हा तुझं जगू तुझा जेवण तुझे कपडे तुझी भांडी ही 2.5 लाखात मागा सांगा 2.5 लाख जर बँकेत ठेवलं असतं काय मिळालं असं धोंड्या तुका हा पैसे मागू व्हायचो आता झीला ना या ठिकाणी आमच्या ओंकार दुखंडे यांचे पिताश्री आदरणीय चंद्रकांत दुखंडे यांच्याकडून हे 100 रुपये कन्यादान कोण करून देत नाही बापसाहेब पण एक लक्षात घ्या सगळ्यात मोठा पुण्याचं काम म्हणजे सगळ्यात मोठं पुण्य म्हणजे मुलीचं कन्यादान बघा हो 20, 25, 20, 22 वर्ष तो बाप आपल्या मुलीला वाढवतो हवं नको ते देतो हवं नको ते लाड पुरवतो आणि त्याच बापाला वेळ काय येते की ज्यावेळी आपली मुलगी एखादी पळून जाते लग्न करते त्यावेळी त्या बापाचा प्रसंग काय असतो ते फक्त त्या मुलीने आठवायचं नाही का कारण ज्या समाजात एकच सांगेन या ठिकाणी आज भजनाच्या माध्यमातून कारण तुम्हाला भांडी घासायची नक्की नाही भांडी घासू नका या कदमात बोलवा तुमका कपडे धुवूचे नसतील धुवू नको तुमका औषध मदत करूची नसात करू नको तुमका कॉलेजात जावता नसा सावतानू जाऊ नको पण ज्या समाजात आपले आई वडील फिरत असतात त्या समाजात त्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं कोणतं कृत्य आपल्या हातून करू नका असं कोणतं कृत्य आपल्या हातून करू नका बघा ना पूर्वीची परंपरा आज टिकली पहिला कुंकू असायचा भला मोठा कुंकू कपाळावर का तर त्या कुंकवामध्ये सामर्थ्य होतं बघा कारण तिच्या कपाळी भला मोठा कुंकू तिचं नवऱ्याचं आयुष्य मोठं असायचं हे त्या कुंकवाचं सामर्थ्य बघा पण आता भंगलेली टिकली बरं टिकली ती टिकली म्हणजे जशी साडी नेसतील तशी टिकली ज्या कलरचा ड्रेस त्या कलरची टिकली या कसं सांगते तुमका तुम्ही भले टिकलो खायचे पण लावा पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे घरातून बाहेर पडताना थोडं का होईना आपल्या कपाळावरती कुंकू लावून जा अरे काय कोणाची भिशात कारण त्या कुंकवामध्ये त्या सूर्याचे तेज सूर्याचं सामर्थ्य त्या कुंकवामध्ये आहे टिकलीचा विषय काय तुमचं सांगत नाही माझ्या घरचं सांगतोय बाथरूमात गेली पिंपाक चिकटवता सौभाग्यवती भव ते चिकाटलो टिकली होय बाथरूमात चिकटवून ठेवता गम असेपर्यंत चिकाटलो गम गेल्यावर तो पडून थंय आरशाकडे येता आरशा काढून चिकटवता सौभाग्यवती भव कधी कधी किती वाईट परिस्थिती होता तुमका सांगते लाईटीच्या बटनात चिटकवतात मेलो नाही शॉक लावून अशी परिस्थिती आहे त्यामुळे बाकी विषय काय नाही बुवा पूर्वीची परंपरा बुवा तुम्हाला एक विषय आला लग्नाचा बुवाने सांगितलं लग्नाचा विषयाला म्हणून सांगतो पूर्वी लग्न जमवायची आता लव्ह मॅरेज होतात पूर्वी एखाद्या जर पोरग्या शोधूचा झाला तर अख्खो गाव जातो त्या पोरग्या बघू म्हणजे पूर्वीची परंपरा तुमका सांगते एखाद्या गावात जर एखाद्या वाडी दगड मारूतो म्हणतात ते का एखादी चेडू बघूचा असंच आमचा नानग्यात झाला नानग्याचा लगीन होता नानग्यात पोरगी बघून गेला अख्खो गाव त्या घरात घुसलो आणि 3 चुलत्यांच्या 3 पुरी पांढरे फटफटीत हो नानगो आमचो काळो ठिपकन पण पांढरे फटफटीत 3 चुलत्यांच्या 3 पुरी लाईनीत उभं राहिलो
नानगोच्या काळो बुवा म्हणता आज काम झाला. अरे झाला बाबा. पूर्वीची परिस्थिती काय की प्रश्न उत्तर पोरी विचारायचे. मग जाणकार जे जायचे जुने जाणते ते प्रश्न विचारायचे, पोरी तुझं नाव काय? पोरीक नाव विचारल्याबरोबर आऊस आडविली. आऊस म्हणता पोरीचं नाव सकला. तेव्हा अशी नाव होती सकला, गंगला, यसला, अशी मॅगी बिगी नव्हती हो तेव्हा. आता बघली नवऱ्या खात काय म्हणजे समीर असत तर तेव्हा म्हणजे माझी बायको अजून नाव नाही घेत अवोच म्हणतात. पण आताची परिस्थिती काय, समीर असत ए सॅम, हे सँडी, आता बघला सोना. आता अशी वाईट परिस्थिती नवऱ्यात गेली, पिल्लू म्हणतात कुत्र्याचा पोरता. अरे 2.5 लाख रुपये खर्च का पिल्लू म्हणतात. झाला बाबा म्हाताऱ्याने त्याला नाव काय, नाव विचारल्यावर औषध नाव सांगितलं. औष म्हणतात सकला. दुसरा प्रश्न दुसऱ्या पोराची त्याला, पोरी तुझं शिक्षण काय? आता शिक्षण विचारल्यावर बापूस अडवलो. बापूस म्हणता LLMP, लटक के मॅट्रिक पास कसा तरी झालेला पोहरता. नानगो म्हणता बास हो तुमचे प्रश्न झाले, माका तिघापैकी या खायचा पसंत ना. का म्हटलं मी सांगतो जसो काय हो शाहरुख खान काळो सांगताय म्हणता. झाला ते सांगते बरोबर, आपण पोरा बोलत नाही, पोरांका बोलती करू खरी. एकदा विचारला राऊस उत्तर देता, एकदा विचारला बापूस उत्तर देता. पोरा बोलत नाही, लपडा होय पुढे. आणि झाला बाबा पाहुण्यांका सांगितलंय. पाहुण्यानो म्हटलं ह्या तिघातला याच वर्ग आमका पसंत खायचा आता मला सांगता, पण दुपारी आधी जेवल्याशिवाय आम्ही म्हटलं जायच नाही. जेवल्यावर म्हणता तुमचा आमचा निर्णय सांगता. झाला बाबा पाहुण्यांनी घाई गडबडीत जेवण बनवलं नाही. 12:30 वाजता बाहेरच्या खड्यात जेवण वाढला नाही. आणि आपल्या सवय पोरा म्हटला बोलती करू हवी. तुमचं 3 पोरा तिथे उभीच होती, एक सांबारा घेऊन, एक आमटी घेऊन, एक भाजी घेऊन. सुरुवात केली जेव्हा काय आमटी झाली. एवढा मात्र बोलले हो. त्या आमटेक ज्या पोरात फोडणी दिलेली असताना ता पोर पचालता. वय वय आमटी चांगली होत नाही तर काय, ते का फोईनी मी दिय या गावला. आता फोडणी देताना चिरा मोहरी टाकून त्या पोर मदत करू असता. दुसरा ता म्हणता गो ह्या आपलीच लाल करता मी घेका गप्रो त्याच्या पाठून ता चालू होता. वय वय तू फोईनी दिये म्हणून काय झाया त्याची या मोही मी टाकी. सर नानग्या जो घाम फुटलो. नानगो म्हणता बुवा चल म्हणता हे चाळेगत भरलेली. सर या तिसरा पोर नानग्याची मांडी दाबले. नानग्या म्हटला थांब, तिसरा पोर अजून शिल्लक का. कोण गायत्री हो कुतूर मधल्या दारात ना पाण्यात तांबी घेऊन उभा. कोण गायत्री म्हणाल. नानग्या ही 2 फेल झाली. ता या तुका गावला. ता या गावल्याबरोबर ताजा हुतूसून किचाळला जोरात. अगो मया मयानू आयन सांग्यान भोयो नको काय बोलले ना. जो नानगो गेलो तो अजून लग्न तयार होत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून बाकी काय नाही. कारण आजकाल बाबा पोरी कमी झाली, लग्नासाठी मुली कमी आहेत. बघा मुलांच्या तुलनेत मुली कमी आहेत का, तर हे आपलं पाप आहे. कारण 90च्या सालात बघा आपण त्यावेळी स्त्री म्हणून हत्या व्हायची. कोणाक चेडू नको करता करता झील जन्मात घातला नाही. आणि आता ती परिस्थिती काय, आमच्या झिलांका चेडू कोण देत नाही. साधो शेतकरी पण चेडू देत नाही हो. मुंबईत राहणाऱ्या काही शेतकऱ्याक आता समजला. हो म्हणालो 6 महिने म्हणता मुंबईत जाऊन राहता. लगीन झाला की अशोकेत झालेले हो 6 महिने मुंबईत जाऊन राहणार. लगीन झाला की हो चाललो बाबा. एकदा म्हणता गावलेत चाललं, एकदा म्हणता गणपती. अशी परिस्थिती असता. म्हणून किंवा काय नाही. कारण लग्न झालेली नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करताय की लवकरात लवकर त्यांना पोरी मिळू देत आणि त्यांची लग्न होऊ देत. त्यांच्यासाठी फक्त ते काय हे लग्नाच्या बोल्यावर उभे राहून पाटावर उभे राहिलेले दिवस फक्त आठवसाठी या गाणं फक्त घेते. शुभमंगल सावधान
बोला शुभमंगल सावधान सावधान मंडपी या ठिकाणी थोडक्यात गजर घेऊया. गजरात आधी एक फक्त आठवण पंचरत्नांची आठवण होत होते या ठिकाणी, कारण प्रत्येक भजनी बुवाचं ते आद्य कर्तव्य आहे. मस्तगंधा भारूळ होता नाही का विलास पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला फक्त भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग. आम्ही 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 मातुरंग, आम्ही 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 मातुरंग, आम्ही 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 मातुरंग. या ठिकाणी आदरणीय राहुल करवेकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो कारण वेळ बराच झालाय. गुरु थपना आली जरा कदमबुवा, स्वर्गीय चंद्रकांत कदमबुवा, आरेगावचं रत्न, ज्याला महाराष्ट्र सरकारचा कोणाला किती
खय किती पदवी मिळू दे, कोणाक पुरस्कार मिळू दे, हो म्हणता एका संस्थेने का स्वराधीश पुरस्कार दिला ना बुवा, फक्त एकमेव या भजन क्षेत्रामध्ये एकमेव पुरस्कार दिला गेला, तो म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत कदम बुवा, महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, तो म्हणजे कोकण कला भूषण पुरस्कार. हा बुवा मानाचा पुरस्कार, नाही तर पुरस्कार चण्यावाल्याच्या दुकानात कधी, त्यामुळे त्या पुरस्कारांचा भीक घालायची नाही कधी. म्हणून म्हणते बघा, अरे त्यावेळेची काय गाणी होती. चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, एका बारीमध्ये परशुराम बुवांनी कदम नावाची फोड करून सांगितली काय, कवडीचा दमडीचा मडक्यातला म्हणा. बघा, कदम नावाचा कवडीचा दमडीचा म आणि मडक्याचा. काय म्हटलं, कवडी दमडी आणि मडका म्हणजे कदम. कवडीचा दमडीचा मडक्यातला म्हणा, तुझं भाषा नको भजन लावत. त्याच बारीमध्ये ज्यावेळी कदमबुवांच्या नावाची फोड परशुराम बुवांनी केली, कवडी दमडी आणि मडक, त्यावेळी कदम बुवांनी त्याच बारीमध्ये परशुराम बुवांना प्रत्युत्तर केलं. तर आपल्या कदम नावाची फोड काय सांगितली बघा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता, कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता, त्यावेळेची भजन होती. म्हणून त्या ठिकाणी जास्ती वेळ न घेता बुवाने काय काय सांगितलं होतं, पण बुवा जाग्यावर असते तर प्रत्युत्तर दिला असता, कारण एकटो बोला काय मी खुळावलेलं ना बाबा कुत्रो जाऊ दे. तो रावणाच्या पुढचा बघा वाटतं रावण मुतलो होतं, तो समुद्र झालो. काय काय म्हणजे सागराची निर्मिती अगस्ती मुनींच्या मूत्रापासून, म्हणजे 18 ऋषींची 18 पुराणं, जशी रावणाच्या मूत्रापासून सागराची निर्मिती झाली. आमच्या बुवांचा एक भारुडा की सीतामाई जेव्हा लंकेतून सोडवायला सीतामाईच्या शोधात निघाले, तेव्हा महासागर आडवा आला. राम लक्ष्मण आणि ती सगळी वानरसेना होती, पण साक्षात प्रभू रामचंद्राकडे जो धनुष्य होता, जे बाण होता, ते म्हणजे ब्रह्मास्त्र होतं. एका बाणात त्या सागरा गाठू शकले असते, पण प्रभू रामांनी तसं नाही, कारण त्यावेळेस नंतर दगडांचा सेतू बांधला गेला. पण त्या सागरात प्रभू रामचंद्रांनी सागरावरती बाण का सोडला नाही, कारण तो बाण जर ते ब्रह्मास्त्र सोडलं असतं तर ते अपवित्र झालं असतं. का तर तो महासागर जो निर्माण झाला होता तो अगस्ती मुनींच्या मूत्रापासून. ही एक कथा आहे. आणि दुसरी कथा म्हणजे रावण मुतला त्याचा समुद्र झाला, ही एक कथा. आता ह्यो माका वाटतं ह्यो जवळ 7-8 महासागर बनवूनच येत आहे. जाग्यावर येत नाही खेळा मागा समजत नाही. ही माहेर वशीन माका वाटतं ही माहेर वशीन आहे, होटी भरून नाही गेली. काय सांगणार आहे का, आता कार्यक्रम खराब होता. हो खरं आता आहे का वडापाव माझ्याकडे असं तर माझ्याकडे बिस्किट होती. होय बागेत बिस्किट आम्ही ठेवते की त्या की मुकी जनावर जी असतं, जेव्हा शपथ सांगतो माझ्या बॅगेत 3-4 पुढे तरी मिळते, म्हणजे मुकी जनावर जी रस्त्यावर असतात ना त्यांना मी देतो, कारण त्या पुण्य असतो. का आता एका सांगणार असं काही हरकत नाही. पण नाट्यसंगीताचा बुवा सांगितलं की मी जर नाट्यसंगीत म्हणजे मर्मबंधातली त्याचे कान फुटले, त्याचा ऐकू एवढे वर्ष नाट्यसंगीत म्हणतोय, हो म्हणता जरा शब्द चांगले फेक. अरे तू कधी नाट्यसंगीत म्हटलंस का, कसा माका जोडी घेऊन घेऊन तू नाट्यसंगीत माझ्याकडनं शिकलं, पण हरकत नाही बुवा. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, कांदण्याचे घोष माझा, कांदण्याचे घोष माझा, प्रियकरा पोचवा, प्रियकरा पोचवा, हे सुरानो चंद्रभा,
हरकत नाही बुवा. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. बार बार करेगी कॉल हो, फोन उठाने का नहीं. बार बार करेगी कॉल हो, फोन उठाने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. आपले सावंत साहेब प्रसादजी सावंत यांच्याकडून पुनश्च 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. हो, या ठिकाणी भजन करायचं आपल्याला नाही का, कारण भजन करता करता परमेश्वराचं नामस्मरण करता करता येणाऱ्या भजन रसिकांना काहीतरी देण्याचं आपण कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो बुवा हा गजर खास तुमच्यासाठी घेतला. काय म्हणतोय बघा. अरे बघाशी बुवांची अडचण झाली काय तुमका सांगते, कारण त्याला ग्रीप नाही भेटली, कारण आपले गुरु इले आणि खयचो पोरगो मागा सांगा बापूस इल्यावर बापसाच्या पुढ्यात कोण नाही करतो, हिंमत नाही होऊची त्याची, म्हणून तो घसारलो आजा, बाकी काय नाही. म्हणून म्हणतोय बघा बुवा. मान ठेवूया गुरुजनाचा, ढोल नको तो अभिमानाचा. मान ठेवूया गुरुजनाचा, ढोल नको तो अभिमानाचा. पैशा पायी झाली ही खाई, विसर पडला रामनामाचा. भजन क्षेत्रामध्ये कारण कोण कोणाच्या गुरुला मानत नाही, आपल्या गुरुला मानत नाही, सगळा ह्या पैशासाठी चालला बघा. कारण जो तो आपली जोडी बरोबर लागलो, त्याच्या मुखात राम नाही पण मनात मात्र ही लक्ष्मी आहे. म्हणून म्हणतो बघा. भजन रत्नानी दिला हा वारसा, मान राखूया त्या संतांचा. कदम जयराम पाटील खोपकर, कदम जयराम पाटील खोपकर, मोरये वारसाचा पूनमाचा. वारसाचा पू परशुरामाचा. आज अभंग गवळण भारुड बघा, आजकाल काय परिस्थिती आली त्याच्यामुळे या सगळ्या पैशासाठी नाही का. आज अभंग होत नाही, आज गवळण नाही, भारूड तर सगळे लांब गेला, भुवांचं सांगत नाही ती, पण आज ह्या सगळ्या गोष्टी लांब गेल्यात बघा. कारण गजरा का जामका लागतात 1.5-2 तास नाही बुवा. म्हणून इलो एकदा तो मांडावर इलो ठीक आहे बुवा, वडापाव खाऊ गेलो होतो तरी ह्यांचा विचार गावतील काकू लय बोलले नाही का.
हे आता सेल्फी काय घेता तुझ्या एवढा आज अभंग गवळण भारुण या रसिकाच्या नशिबी आय आज अभंग गवळण भारुण आज रसिकाच्या नशिबी आय इथं भजन अभिमानाने कोणी न तरला नित्य आठवी तू देवाला 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 रावण दुर्योधन विभीषण सारे आज गेले मोठेपणात अडकू नको तू मोठेपणात अडकू नको तू सोडून देवे मी पणा झाला आज मरा 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 म्हणता म्हणता मुखामध्ये राम आलं आणि आज त्या वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला बघा. कारण अभिमान सगळ्यांना झाला. रावण गेलो दुर्योधन गेलो विभीषण गेलो हे काय सगळे अभिमानात गेले कोण नाही राहुलो. म्हणून आपल्या अंगातला मी पण त्या परमेश्वराच्या चरणावर नेऊन ठेवा तरच आपल्या आयुष्याचं सार्थक होणार आणि परमेश्वराची कृपा आपल्यावरती राहणार. म्हणून म्हणतो बघा लीन राहावे हरी भजनात मी पण तो कामाचा नाय लीन राहावे हरी भजनात मी पण तो कामाचा नाय इथं भजन इथं भजन सारी किमया आदर स्त्रीचा नित्य हृदयी शिकवणती शिवरायाची आदर स्त्रीचा नित्य हृदयी शिकवणती शिवरायाची परस्त्री ही माते समान सारी किमया मासाहेबांची गीत भजन कर विचार सद्गुणांचा तुझा विचारता माझा नाय बघा परस्त्री माते समान आज शिकवलं कोणी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून चालू ठेवू कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी राजांसमोर पेश केली का तर उपभोग घेण्यासाठी पण आपल्या शिवाजी महाराजांनी काय केलं त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणानळाने ओठी भरली आणि मावळ्यांना सांगितलं तिला स्वगृह परत करा असा माझा राजा नाही काय. कारण ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री बायको म्हणून समजली तो सीतेचा राम झाला बुवा सीतेचा राम झाला. बरोबर आज या ठिकाणी अतिशय बरं वाटलं वाईट जरा म्हणजे या ठिकाणी माझा मित्र माझ्या भाऊ असो नसोन नाट्य संगीत शिकवू लागलो वा रे चोरा अरे म्हणजे तुझे काय म्हणजे मी उगाच मध्ये खेका मी खुळो हे खुळो काय सांगतो टाक आता ऐक रे युट्यूब सुरवे उद्या खास तेवढीच फक्त माझी क्लिप कर का पाठवावं बाकी ह्याचा राग नाही येते माझ्या ह्याच्यावर लय प्रेम आहे तेव्हा शपथ बायकोन 15 वर्ष जेवढं छळला नाही ना तेवढं ह्या माणसाने मागा छळला नाही भजणार इतका घटस्फोट शेवट मिळेलच तरी देणार नाही खाली माका म्हणता प्लास्टिकच्या खुर्ची म्हणता कसली प्लास्टिकची नाही फायबरची खुर्ची अरे फायबरची खुर्ची तरी
बरी या कडीले तरी शोषूचे लागतं पण तू उशावर बसलो ए उशा तिथलं जमुनाखाली वारे चांदा तुझ्या डोक्याने स्वीकार होतो तुझा हो लागू दे आग लागूसाठी तेवढा केलं बाकी काय नाही मॅगी ते का मिळा खाऊया मॅगी सँडी अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं नाही का रे आपल्याला अभिमान पाहिजे आज प्रत्येक मावळा खरोखर चांगला वाटत दाढी वाढवतायत चंद्रावर कपाळावरती चंद्रकोर लावतायत खरोखर पण एवढ्यावर थांबू नका तर महाराजांचे विचार आत्मसात करा अरे तुम्ही जर महाराजांचे विचार आत्मसात केलात तर कोणत्या पाप्याची आपल्या बहिणीवर नजर टाकायची वेळ येईल कोण घाबरणार कोण नाही करणार कारण महाराजांसारखा राज्य करता या जगात पुन्हा होणे नाही अरे आपलं दुर्भाग्य फक्त आपल्याला 4थीच्या पुस्तकात शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा वध शिकवला जातो अरे व्हिएतनाम सारख्या छोट्या देशामध्ये अजूनपर्यंत कोणाचं आक्रमण करण्याची आजपर्यंत हिंमत नाही झाली का तर त्या व्हिएतनाम मध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याची प्रत्येक जण पूजा केली जाते तिकडे म्हणून आज व्हिएतनाम सारख्या अरे परकीयांनी आपल्या राजाला मानलं परकीय आपल्या राजाचा अभ्यास करायला लागले पण आपल्या पदरात काय मिळतंय फक्त 4थीच्या पुस्तकात तेवढा फक्त एक धडा आहे बाकी आपल्याकडे काय शिकवले जात नाही शिवाजी महाराज म्हणून म्हणतो बघा एक विषय आला म्हणून बुवा 2 मिनिटं घेतो आणि एक छोटासा पोवाडा महाराष्ट्राचा लाडकार आजकालच्या 16 वर्षाचं कोणी काय करतंय तोंडात एवढं उपपक्षावर माऊ असतात त्यावेळी श्रीकृष्णाला यशोदे माईने सांगितलं बाळा तोंड उघड त्यावेळी श्रीकृष्णावर चोरीचा झाला होता दही खाल्लं होतं चोरून लोणी खाल्लं होतं आईने सांगितलं तोंड उघड त्या कृष्णाने तोंड उघडलं तर यशोदा माईला अख्खं ब्रह्मांड त्याच्या मुखात गेलं आज काय केलं बघा वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची धुरा हातामध्ये घेतली स्वराज्यात बांधून शिवाजी राजानं स्वराज्य केलं स्थापन कानाला धडा तो शिकवलं कानाला धडा तो शिकवलं हो बघा काय केलं बघा अरे शिवाजी महाराजांनी अफजल खान त्याचा वध सोपा नव्हता बघा त्या खानाचा वध जरी केला तरी महाराजांनी त्या खानाचा तब्बल 2 वर्ष अभ्यास केला होता तो खान कुठे येणार त्याला खानाला भेटायचं कुठे बारीक बारीक गोष्टीचं नियोजन होतं खानाकडे बघा झालं बाबा खानाने सांगावर हाणला काल भेटीला येतो महाराजांना कळालं महाराजांनी काय केलं महाराजांनी भेटीची जागा निवडली ती प्रतापगड त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली आता खान सोबत येताना सय्यद बांडाला आणला होता सय्यद बांडा कोण तर दाटपट्टा फिरवण्यामध्ये सय्यद बांडासारखा योद्धा नव्हता म्हणून महाराजांनी निवडला तो जीवा महादा नाभिक समाजाचा जीवा होता बघा त्याप्रमाणे सय्यद बांडा दाटपट्टा फिरवण्यात माहीर त्याचप्रमाणे
हा माझा सय्यद बंडा हा जीवा महाला देखील माहीत होता. झालं बाबा, महाराज गड उतरायला लागले. तो छावणीमध्ये आला, महाराज गड उतरायला लागले आणि महाराजांनी काय केलं बघा, त्या जीवा महालाला बाजूला घेतलं. जीवाला सांगितलं, जीवा तू माझ्या सोबत छावणीत यायचं, तू मला नाही बघायचा, तू खानाला नाही बघायचा, तू बघायचा तो फक्त सय्यद बंडा. त्या सय्यद बंडावरती लक्ष ठेवायचं. झालं बाबा, महाराज जीवाला घेऊन छावणी पाशी आले. महाराज छावणीत घुसले. महाराजांना बघितल्याबरोबर तो खान उठला. खान आसरे आले म्हणतो, आओ शिवा, आओ शिवा, आओ शिवा करत करत राजांना आलिंगन घातलं. म्हणजे शिवाजी महाराजांना आलिंगन घातलं. पण काय केलं, कपटी खवा घेऊन आलेला तो खान, त्या खानाने काय केलं, एका हातामध्ये मान दाबून धरली आणि दुसऱ्या हाताने खंजीर काढला आणि राजाच्या पाठीत वार केला. पण अंगात चिलखत असल्यामुळे राजांना वार झाला नाही. पण राजाने त्या खानाचा कावा ओळखला. काय केलं, क्षणाचाही विलंब न करता त्या राजांनी त्या खानाच्या डाव्या हातात वाघनखे घालून गेले होते, त्या वाघनख्याने त्या खानाचा कोटळा बाहेर काढला. खान ताडकन त्या खाऊन खाली पडला. एवढं मात्र त्या सय्यद बंडाने बघितलं आणि सय्यद बंडाने काय केलं मंडळी, त्या छावणीमध्ये सय्यद बंडाचा हात गरागरा फिरू लागला. सय्यद बंडाचा हात गरागरा फिरू लागला. मंडळी एक लक्षात घ्या, त्या सय्यद बंडाचा दांडपट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करणं. त्याच वेळी या जीवा महालाने त्या सय्यद बंडाचा हात दांडपट्ट्यासहित निकामी केला आणि त्यावेळी इतिहासामध्ये एक वाक्य करून गेलं. ते वाक्य कोणतं, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. समाजासमोर दिलं पाहिजे. हरकत नाही, हो शेवटचं चरण आहे गजराचं, म्हणून म्हणतो बघा, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याकडनं टाळ्या. बरोबर, 7 जन्म नको 14 जन्म रोज माणूस होतो तेव्हा शपथ. ह्या नाता नवरा बायकोचाच असताना म्हणजे पैसे त्यांनी दिला नाही, हा माहिता तुमका पण माहिता, पण आपल्या बायकोचं नाव मोठा होतो तेव्हा शपथ. माझी पण सवय तशी आहे, माझ्या जोडीवाल्याची पण सवय तशी आहे. पैसे देता कोण, बरोबर. ह्या वा किती माहिती तुला सांगते, वटपौर्णिमा गावात तुला सांगतोय, नवरो कसोही असू दे, पण प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा करतात. गावामध्ये मस्तपैकी भटा ब्राह्मणात बोलणार, जंगलात जाणार, वडाच्या झाडाखाली षोडोपचारे पूजा करणार, त्या वडाची सत्यवान ऐकला, त्या सत्यवानाची पूजा करणार. पण मुंबईत काय होतं तुमका सांगतोय, माघारेन कामात जाणारे असतात. संध्याकाळी येताना तो भैया वडी किती असता फांदी वडाचे 5 रुपये 10 रुपये, केवढं मोठं तो सत्यवान हो 5 किलो. बरं ती हालता माघारीन घरात ठेवता, सकाळी तो ताजो टवटवीत हो ना सत्यवान, मग त्याला ठेवता फ्रीज मध्ये ऐकला. आणि एका सकाळी खाय नवऱ्याचा डबो, नवऱ्याचे कपडे, 2.5 लाख खर्च करून आणलेली आहे ना ते. म्हणजे आमका काय फुकट दिला का रे ते खर्च करू. आता खर्च वाढलो, आता हळदी खर्च जास्ती आहे लग्नापेक्षा. लग्न 50,000 जर व्हायत असत ना, आता हळदी कडीच लग्न. तर आता काय सकाळी का काय डबो करून कामाला जाऊची, वट ठेवलेलं असतं सत्यवान फ्रीज मध्ये. फ्रीज उघडता सत्यवान झालेलं असतं थंडीत ताट. सकाळी मानगोटी धरता सत्यवानाची, ते का धागो फिरवता आणि कोपऱ्या ठेवला वडा. आमच्या घरी त्यापासून एकदाच बघितलंय बायको, त्यापासून म्हणालो वडाची पूजा घरात करू नको. रातभर पैसे संपले आहेत, सकाळी क्वार्टरसाठी कोणाकडे रिक्षा संतवांमये गीतेच सार, महिमा जगिया संतांचा थोर. संतनामे लंग होऊया, हा महिमा परंपार, हा महिमा परंपार, हा महिमा परंपार. संतवांमये गीतेच सार. बुवा शेवटच्या चरणामध्ये सांगतो, कारण किती जरी आपण उड्या मारल्या, किती जरी पैसे कमवले भजनाच्या नादी लागून, तर शेवट काय बुवा हे लक्षात घ्या.
आताची वेळ आहे, कारण आपली आयुष्य आता संपत आलं. पूर्वी 100 वर्ष लोक जगायचे, अजून जगतायत, पण आजकालचं वर्ष हे 50 वर्ष माणूस जगला ते आयुष्य संपलं. म्हणून म्हणतोय शेवटी त्या भगवंताचं नामस्मरण, राम नाम शेवटपर्यंत सत्य आहे. म्हणून म्हणतो बुवा संत वाङ्मय गीतेचं सार, महिमा जगी या संतांचा थोर, विठ्ठल नामे धन्य होऊया, हा महिमा परंपार, जन्माचा होई उखाडा, साधू संत हे सांगून गेले, त्यांची किमया ती अपार. लक्ष्मी सूत विनवी तुम्हासी, विठुरायाचे धरूया पार. लक्ष्मी सूत विनवी तुम्हासी, विठुरायाचे धरूया पार. इथे भजन तुझा सत्यनारायण यावे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्यावेळीपासून सगळं जग राममय झालं. आणि आजचा हा दिवस म्हणजे 14 एप्रिल, बरोबर की नाही? परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या देशाचं संविधान दिलं आणि दुसरे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे त्यांनी मुठभर मावळे जमा करून स्वराज्याची निर्मिती केली. बघा
दोनच राजे या जगामध्ये गाजले, बरोबर की नाही. आज त्यातल्या एकाची जयंती आहे आणि म्हणून म्हणते बघा, सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. कायदा भीमाचा, फोटो गांधीचा, कायदा भीमाचा, फोटो गांधीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती दिवशी या ठिकाणी सर्वांना लाख लाख शुभेच्छा. रोशनी कदम या ताईंकडनं हे भजन रसिक थोडाफार घरी गेलाय, कारण जवळजवळ 1 तास गजर या बुवांनी केलेला आहे. जे महिला आपल्या घराच्या पायरीवर बसलेल्या होत्या त्या सुद्धा कंटाळून आता खुर्चीत येऊन बसलेल्या आहेत. अशा लय जणांना साफ करून टाकलं. म्हणता काय गुरुवाचा टॉनिक तुका माहित नाही, टॉनिक संपलेला. तुझ्यात जर टॉनिक असतं ना तर हायल्या लोकांका जाण्यापासून तू थांबवलं असतंस बुवा, बरोबर की नाही. कारण सुरुवातीला तुमच्याकडे पेटवूची ताकद हा तर तुम्ही पेटवून दाखवा. तुमच्याकडे बिल शहर तुमका लावलंय, तुमचं लक्झरी पेटवूची ताकद तुम्ही पेटवा. महिला वर्ग बसले, नक्की नक्की काय टेन्शन घ्यायचं नाही. काय पेटवत असता पण काय बुवा बोलले की बाऱ्या व्हायच्या, समोर कोणताही बुवा नसायचा तरी सुद्धा त्यावेळी बाऱ्या पेटवल्या जायच्या. तुझ्यात हिंमत नाही आणि म्हणता गुरुवाचा टॉनिक. तुका कदमाचो दम माहित नाही. क म्हणजे कणखर, द म्हणजे धनकट आणि म म्हणजे मर्द. तो कदम इसमें है दम ते कोकण का
कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम ज्याच्या फक्त आडनावात दम बात नाही कदम तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही पण कदम चलो कदम कदम बढायचा खुशी के गीत गायचं बरं ना. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला उभी आहे नदीच्या काठाला Thank you.